ठाण्यातून निरंजन डावखरे यांनी शक्ती प्रदर्शन करत कोकण पदवीधर उमेदवारी पदाचा भरला अर्ज। लोकसभा निवडणूक संपताच कोकण पदवीधर निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शुक्रवार शेवटचा दिवस होता। त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले। ठाण्यातून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अमित सरैया आणि भाजपचे निरंजन डावखरे यांनी अर्ज दाखल केले। 26 जून रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी कोकण भवन येथे त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। जोरदार घोषणाबाजीमुळे कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना यावे लागले। यावरून कोकण पदवीधर निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचे दिसून आले। कोकण पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय मोरे, भाजपा गटाकडून निरंजन डावखरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। यामध्ये मनसे गटाकडून उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्याचा फायदा महायुतीला मिळणार आहे। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे नवी मुंबई येथील कोकण भवन येथे निरंजन डावखरे यांनी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले। त्यांच्या समर्थनार्थ आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते। सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर माननीय फडणवीस साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मला उमेदवारी दिलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला, त्यासाठी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर माननीय राजसाहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या दिलाने या इकडे मला आशीर्वाद दिलेला आहे, मला समर्थन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अविनाशजी पानसे आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांचा विश्वास आहे आणि यांची ताकद पण आपल्याला या मतदारसंघामध्ये भेटत आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की फार मोठ्या मताधिक्याने महायुतीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती, कारण माननीय तटकरे साहेब आहेत, माननीय राणे साहेब आहेत आणि त्याचबरोबर कोकणामध्ये ज्या मोठ्या संख्येने आपल्याला या इकडे खासदारांची ताकद निवडून येताना दिसले, माननीय चव्हाण साहेब यांचं नेतृत्व करत होते, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या सगळ्या नेत्यांच्या ताकदीवरती आपल्याला फार मोठं यश या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे असा विश्वास मला आहे।